नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जानेवारी 2026 मधील सराव प्रश्न बघणार आहोत. एकूण 75 प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, 2026च्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती महिलांचा समावेश आहे? तर एकूण 2 महिलांचा समावेश आहे. तसं ओव्हरऑल 131 जे पुरस्कार मिळाले आहेत त्यापैकी महिला किती आहेत? 19 महिला आहेत. ठीक आहे. पण इथे काय प्रश्न विचारला आहे, पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती महिलांचा समावेश आहे? तर एकूण महिला आहेत 2. तर त्या महिला कोण आहेत? एक आहे पद्मभूषण मिळवणाऱ्या अलका याज्ञिक. ठीक आहे, ह्या आहे अलका याज्ञिक. आणि दुसऱ्या आहेत अर्मिंडा फर्नांडिस, ज्या वैद्यक शास्त्रातील आहेत. ठीक आहे. 2 महिला कोणत्या महाराष्ट्रातल्या? तर एक अलका याज्ञिक, ज्यांना पद्मभूषण आहे कला क्षेत्रातला, आणि अर्मिंडा फर्नांडिस, ज्या वैद्यक शास्त्रातील आहे, त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले? 17 जानेवारी 2026. भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन 17 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. नितीन नबीन भाजपाचे क्रमाने कितवे अध्यक्ष आहेत? तर 15वे आहेत. चर्चेत असणारी दावोस परिषद 2026 नुकतीच पार पडली. सदर दावोस ठिकाण कोणत्या देशात आहे? तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. राज्यातील तरुणांना परदेशातील रोजगारासाठी संधी व प्रशिक्षण देणे यासाठी महाराष्ट्र सरकारने महिमा संस्था स्थापन केली. या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर या संस्थेचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी, महिमा संस्था. पुढचा प्रश्न बघा, 2025-26चा विजय हजारे चषक खालीलपैकी डॅश डॅश या संघाने जिंकला? तर कोणी? विदर्भ संघाने. 2025-26चा विजय हजारे चषक विदर्भ संघाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, सायना नेहवालने नुकतीच निवृत्ती जाहीर केली, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. देशातील भारतीयांना डॅश डॅश देशातील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन स्वदेश राबविले? तर कोणत्या देशातील? इराण देशातील. नुकताच इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार ग्रासा माशेल यांना जाहीर झाला. ग्रासा माशेल कोणत्या देशातील आहेत? तो मोझांबिक या देशातील आहेत. पीप सोहळ्यातील संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार डॅश डॅश या सिनेमाला मिळाला? तर बाप्या या सिनेमाला मिळालेला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन संस्थात्मक श्रेणीतील पुरस्कार कोणाला मिळाला? तर SSDMA म्हणजे सिक्कीमची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे, प्राधिकरण आहे, त्याला. आणि संस्थात्मक श्रेणीमध्ये सीता शेळके यांना मिळालेला आहे. ठीक आहे. पुढे बघा, 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत. पहिली भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषद 2026 डॅश डॅश या ठिकाणी पार पडली. तर कुठे? नवी दिल्ली येथे. आता ही पहिली आहे, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे, भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषद. 86वी अखिल भारतीय पीठासीन परिषद 2026 उत्तर प्रदेशमध्ये पार पडली. आतापर्यंत किती वेळा पीठासीन परिषदा उत्तर प्रदेशमध्ये पार पडल्या? तर आतापर्यंत 4 वेळा. 2026चा लष्कर दिन आर्मी डे या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर जयपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला. बंगळूर 2023ला, लखनौ 2024मध्ये आणि पुणे या ठिकाणी 2025मध्ये. त्याच्यासाठी BLP एवढं नुसतं लक्षात ठेवलं तरी बेंगलुरू, लखनौ, पुणे आणि मग नंतर जयपूर 2023, 24, 25, 26 हे तिन्ही वर्ष लक्षात ठेवा. पुढे बघा, 2026 मधील ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. भारत कितव्यांदा ब्रिक्स परिषद आयोजित करत आहे? तर 4थ्यांदा करतो आहे. पाडू मशीनचा वापर सर्वप्रथम कोणत्या ठिकाणच्या निवडणुकीत करण्यात आला? तर मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026. जानेवारी 2026 मध्ये बालभारती खालीलपैकी कोणत्या महोत्सव साजरा करत आहे? तर हिरक महोत्सव साजरा करत आहे. पुणे ग्रँड टूर 2026 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय सायकल स्वार किताब हर्षवीर सिंग सेखानला मिळाला. तो कोणत्या राज्यातील आहे? तर तो पंजाब राज्यातला आहे.
ठीक आहे. पुढे खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. काय आहे? 58वी राष्ट्रीय वरिष्ठ खो खो महिला पुरुष गट स्पर्धा 2026 काजीपेठ तेलंगणा येथे झाली. काय म्हटलंय? वरिष्ठ खो खो महिला आणि पुरुष गट स्पर्धा 2026ची काझीपेठ तेलंगणा येथे पार पडली. ठीक आहे. 58वी आणि 44वी कनिष्ठ खो खो महिला पुरुष गट स्पर्धा बेंगळुरू कर्नाटक येथे पार पडली. आता लक्षात राहत नसेल तेलंगणा आणि कर्नाटक पैकी, तर मग लक्षात कसं ठेवा. तेलंगणा वरच्या साईडला, कर्नाटक खालच्या साईडला आहे ना. मग तेलंगणा वरिष्ठ खो खो महिला पुरुष गट आणि कर्नाटक कनिष्ठ खो खो महिला पुरुष गट असं लक्षात ठेवा. ठीक आहे. राहील एवढं लक्षात. पुढे बघा. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके पटकावली? तर खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती? 8 पदकं पटकावलेली आहेत. पुढे बघा. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 डॅश डॅश संघाने जिंकली. तर कोणी? केरळ संघाने जिंकली. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 कोणत्या संघाने जिंकली? तर केरळ संघाने जिंकलेली आहे. खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायची आहे आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. 19वा जयपूर लिटरेचर फेस्टिवल जानेवारी 2026 मध्ये पार पडला. 53वा जागतिक पुस्तक मेळा 2026 नवी दिल्ली येथे पार पडला. दोन्ही विधानं बरोबर आहेत. जागतिक पुस्तक मेळा दिल्ली आणि जयपूर लिटरेचर फेस्टिवल जानेवारी 2026 मध्ये पार पडला. पुढे बघा. संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव रेल्वे राज्यमंत्री कोण होते? तर सुरेश कलमाडी होते. 2026च्या उपलब्ध माहितीनुसार जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता? तर भारत. 2026च्या माहितीनुसार भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. नुकतेच त्या भारतीय विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील करून घेण्यात आले. तर आकाश एअर या भारतीय विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील करून घेण्यात आले. पुढे खालील विधाने लक्षात घ्या. बरोबर विधानं ओळखायची. दोन विधानं बरोबर आहेत. क्रिकेटर रोहित शर्माला अजिंक्य DY पाटील विद्यापीठ पुणे तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान. कोणाला? क्रिकेटर रोहित शर्माला. कोणातर्फे डॉक्टरेट मानद प्रदान? DY पाटील विद्यापीठ. पुढचं स्टेटमेंट. महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अजिंक्य DY पाटील विद्यापीठ पुणे तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान. महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अजिंक्य DY पाटील विद्यापीठ पुणे तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान. बरोबर विधानं अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे बघा. अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला निवडणूक आयोगाकडून कोणते चिन्ह मिळाले? तर शिट्टी. तमिळगा वेत्री कळघम शिट्टी हे चिन्ह मिळाले. 21वी टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 स्पर्धा पुरुष गटात कोणी जिंकली? तर ताडू आपते डेमे. पंखुडी हे पोर्टल कोणी सुरू केले? महिला व बालविकास मंत्रालय. ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव यांचा डॅश डॅश हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 15 जानेवारी हा दिवस. पुढे बघा. 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनास उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. अनुक्रमे ते कोणत्या देशाचे आहेत? तर उर्सुला वॉन डेर लेयन ब्रुसेल्सचे आहेत आणि अँटोनियो कोस्टा हे पोर्तुगालचे आहेत. चौथ्या निर्यात सज्जता निर्देशांकानुसार निर्यातक्षम राज्यांमध्ये देशात डॅश डॅश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र राज्य. राष्ट्रकुल संसद अध्यक्ष व पीठासीन अधिकारी परिषद 2026चे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ओम बिर्ला यांनी. सांझा शक्ती युद्ध सराव 2026 डॅश डॅश या ठिकाणी पार पडला. तर पुण्यात. भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या देशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव सांगा? समुद्र प्रताप. बघा, जे कोणी मला खूप आधीपासून फॉलो करताय त्यांना माहिती आहे मी काय करते. एखादा प्रश्न असेल त्याच्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टी पण घेते, पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी हे असं काही करत नाहीये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते
की खेलो इंडिया बीच गेम्स हा जो प्रश्न आपण बघितला, तर ह्या खेलो इंडिया बीच गेम्स आहे ना मागच्या वर्षी पण झाल्या, तर त्या पहिल्या क्रमांकाच्या होत्या खेलो इंडिया बीच गेम. आता ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत. मी जर ठरवलं असतं तर ह्या वर्षीच्या आणि मागच्या वर्षीच्या कम्पेअर करून तुम्हाला व्यवस्थित सांगितलं असतं, पण मी हे टाळलं कटाक्षाने. तर मला फक्त एवढं सांगा, कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगू, का सांगत कम्पेअर करू का नको करू. कारण काहींचं म्हणणं असतं फक्त वाचून दाखवा किंवा मग फास्टमध्ये घ्या, नाही तर मी कम्पेअर करायला तयार आहे. ठीक आहे, कारण माझी तर अभ्यासाची पद्धत तशीच आहे. आता इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार तो मी इन डिटेल घेऊ शकली असते, पण मी फास्टमध्ये घ्यायचं ठरवलं होतं तुमच्यामुळे. तुम्हाला जर वाटत असेल कशा पद्धतीने घ्यायचं तर तुम्ही मला तसं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बघा पुढे, सांजा शक्ती युद्ध सराव 2026 डॅश या ठिकाणी पार पडला, पुणे. नंतर भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या देशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव सांगा, समुद्र प्रताप. राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत, पी.टी. उषा. शक्सगाम खोरेवाद कोणत्या दोन देशांदरम्यानचा आहे, तर भारत आणि चीन. जागतिक मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे पार पडले, तो गोवा या ठिकाणी. जागतिक मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे पार पडलं, तो गोवा या ठिकाणी. माजी विश्व बिलियर्ड्स विजेते मनोज कोठारी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्यातील होते, तर तमिळनाडू राज्यातील होते. काय होते ते, बिलियर्ड्स खेळाडू होते. सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत, तर 34वे. भारत टॅक्सी कॅब डॅश या ठिकाणाहून सुरू करण्यात आली, तर दिल्ली. युरोझोन चलन स्वीकारणारा बुल्गेरिया कितवा देश आहे, तर 21वा. खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायची आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत मार्ग. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन कोणती, तर जिंद ते सोनीपत मार्ग. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद. नीट लक्षात ठेवा. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन विचारली तर जिंद ते सोनीपत. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी. आणि देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद. बघा, 100वे साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. पहिले साहित्य संमेलन पुण्यात कधी झाले होते, तर 1878 मध्ये. 3 जानेवारी 2026 रोजी डॅश ऑपरेशन राबवून अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर हल्ला केला, तर ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व. जानेवारी 2026 मध्ये जोहरान ममदानी अमेरिकेतील डॅश या ठिकाणचे महापौर म्हणून शपथ घेतली, ते न्यूयॉर्क या ठिकाणचे. जगातील कोणत्या व्यक्तीस सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक प्राप्त झाले, नरेंद्र मोदीजी यांना. डॅश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती करण्यात आली, तर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणत्या, महाराष्ट्रातील रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती करण्यात आली. नीट लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती कुठं, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आलेली आहे. पुढे बघा, अग्निवीरांसाठी नोकरीचे धोरण ठरवण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने समिती नेमली, तर दीपक ठोंगे. समित्या खूप महत्त्वाच्या आहेत, तर सगळ्या समित्या लक्षात ठेवत जा. अग्निवीरांसाठी नोकरीचे धोरण राबवण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने समिती नेमली, दीपक ठोंगे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा, अ वॉक अप द हिल. पुढे बघा, 2025-26ची ॲशेस कसोटी क्रिकेट मालिका डॅश या संघाने जिंकली, तर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 कोणत्या राज्यात साजरे करण्यात आले, तर गुजरात या राज्यात साजरे करण्यात आले. जानेवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने प्रगत ड्रोन क्षमतांसह तयार केलेल्या आधुनिक युद्ध दलाचे नाव सांगा, तर भैरव. भारतात डॅश हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तो 16 जानेवारी. मागच्या वर्षीपासून हा दिन सेलिब्रेट करण्यास सुरुवात झालेली आहे. पुढे बघा,
इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचरद्वारे डॅश डॅश या कीटकाला कायदेशीर अधिकार मिळाला तर स्टिंगलेस मधमाशा यांना. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्राद्वारे खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहेत तर बघा हे तीनही वर्ष. शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक वर्ष, महिला शेतकरी वर्ष, चरागाह आणि पशुपालक वर्ष. भारताची पहिली पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय व्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झाली? केरळ राज्यात. खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे. बघा 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. बरोबर आहे. यावेळी ज्येष्ठ संगीतकार इलियाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. बरोबर आहे. आणि या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये आहे. हे विधान चुकीचं आहे. वरचे 2 विधानं बरोबर आहेत आणि शेवटचं विधान चुकीचं आहे. पुढे बघा जानेवारी 2026 मध्ये डॅश डॅश देशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहायान भारत भेटीवर आले होते. तो कोणत्या देशाचे? UAEचे, युनायटेड अरब अमिरातीचे. राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने डॅश डॅश राज्याला सन्मानित करण्यात आले तर सिक्कीम राज्याला. ठीक आहे. राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने सिक्कीम राज्याला सन्मानित करण्यात आले. महिला IPL मध्ये शतक करणारी पहिली खेळाडू नेट सायबरब्रंट आहे. ती कोणत्या देशातील आहे? तर इंग्लंडची. नेट सायबरब्रंट IPL मध्ये शतक करणारी पहिली खेळाडू. जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळालेली फिके नदी डॅश डॅश देशात आहे तर ऑस्ट्रेलिया देशात आहे. पुढे बघा महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांपैकी एकूण किती ठिकाणी महिला महापौर आहेत? तर 19 ठिकाणी. आणि पद्म पुरस्कार 2026 मध्ये 131 पैकी किती महिला आहे? 19. आता 19 इथे आकडा सेम होता म्हणून फक्त तुम्हाला लक्षात 2 गोष्टी राहतील म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवलं. गोवा लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संदीप शिंदे यांची. पुढे बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी सगळी विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्राचे सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री होते ते. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 वेळा सादर केला त्यांनी. महाराष्ट्र खो खो, ऑलिम्पिक आणि कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुढे बघा राजधानी दिल्लीतील करियप्पा मैदानावर पार पडलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या डॅश डॅश हिने देशातील सर्वोत्कृष्ट छात्र हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला तर तनू भान. बॅसिलिस सबटिलिस या राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर केरळ. बॅसिलिस सबटिलिसला राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं? केरळ. आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक मानवी दुग्ध पेढी कोणी स्थापन केली? तर अरमिंडा फर्नांडिस. लेक्चरच्या सुरुवातीचा जो पहिला प्रश्न होता त्याच्यात मी पण एक्सप्लेन केलेलं. महाराष्ट्रातील 2 महिला अलका याज्ञिक आणि अरमिंडा फर्नांडिस यांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले. मग अरमिंडा फर्नांडिस पद्मश्री मिळाला आहे त्यांना. वैद्यकशास्त्र त्यांचं कार्यक्षेत्र आहे. ठीक आहे. हे बाकीचे पण यांना पण मिळालेलं आहे. हे सगळं बघून घ्या. पद्मश्री मिळालेले यांना पद्मश्री मिळालेला आहे. नंतर यांना पद्मभूषण आहे. आय थिंक श्रीरंगलाल यांना पण पद्मभूषण आहे. आजच मी हे दोन्ही व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. पुढे बघा जानेवारी हे 3 बघून घ्या. यांना पण पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कशात मिळाले आहेत हे नीट बघा. मी सांगते, मी न बघता बोलत होती. मी क्रॉस चेक केलेलं नाहीये. अरमिंडा फर्नांडिस यांना पद्मश्री मिळालेला आहे. जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या भारत युरोपियन युनियन शिखर परिषद कितव्या क्रमांकाची होती? तर 16व्या क्रमांकाची. पंचम AI ॲप खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर पंचायत राज मंत्रालय. नुकतेच मान्यता मिळालेले छारीथंड रामसर स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात. काय? छारीथंड रामसर स्थळ गुजरात राज्यात आहे. खालील विधाने लक्षात घ्या आणि 3ही विधानं बरोबर आहेत. काय आहे? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मंत्री प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.
पुढे बघा, भारताच्या आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 कधी सादर करण्यात आला? 29 जानेवारी 2026. पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. भारतातील पहिले पॉक्सो न्यायालय केरळ आणि महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय पुणे. तर अशा पद्धतीने जे चालू घडामोडी जानेवारी 2026 मधील सराव प्रश्न आपल्यात झालेले आहेत. धन्यवाद.